एकीकडे शेतमालाला बाजारभाव नाहीये तर दुसरीकडे रासायनिक खते आणि औषधांच्या भरमसाठ वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी अडचणीमध्ये आलेत। शेतकऱ्यांना आता पेट्रोल डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे, कारण पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च आणि शेतमालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार आहे। यामुळे शेतकऱ्यांचे आणि शेती व्यवसायाचं आर्थिक गणित पूर्णतः कोलमडण्याच्या मार्गावर आहे। आता शेतकऱ्याला काय हा येतो, आता पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढल्यामुळे आता हा माल मार्केटपर्यंत पोहोचवायचा आहे। शेवटी आता ते पोहोचवायचा माझ्या ट्रॅव्हलिंग खर्च आला, परत त्या मालामध्ये तो माल काढल्यानंतर दुसरा माल करायचा म्हणजे परत ट्रॅक्टरचं काम आलं। डिझेलमुळे त्यांचे रेट वाढलेत, त्याच्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे। दरवाढीचं संकट शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे। खरं तर इंधन दरवाढ करत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही मालात त्या ठिकाणी बाजारामध्ये कुठलीही दरवाढ झाली नाही, परंतु इंधनामध्ये दरवाढ त्या ठिकाणी झालेली आहे। वारंवार खताच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे, औषधांच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। परंतु हे करत असताना पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर त्या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम खरं तर या अर्थाने केलेलं आहे।